सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळले सर्व सुखे आजी येथेची ओळ सर्व सुखे आजी येथेची ओळले संतांची देखील चरणा पूजे संतांची देखील चरणा पूजे संतांची देखील चरणा पूजे सर्व सुखे आजी येथेची ओळ सर्व सुखे आजी येथेची ओळले सर्व सुखे आजी येथेची ओळ सर्व सुखे आजी येथेची ओळले संतांची देखील चरणा पूजे संतांची देखील चरणा पूजे संतांची देखील चरणा पूजे सर्व काळ होतो आठवीत मनी काळ होतो मनी सर्व काळ होतो आठवीत मनी काळ होतो आठवीत मनी चलिते धनी कलिते धनी येणे काळ मी कलिते धनी येणे काळ तुका मने वाचा राहिले मने वाचा राहिले खंडित मने वाचा राहिले खंडित वाचा राहिले खंडित हे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान तुका म्हणे वाचा राहिले खंडित त्यामुळे वाचा राहिले खंडित तुका म्हणे वाचा राहिले खंडित त्यामुळे वाचा राहिले खंडित हे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान हे सर्व काळ होतो आठवीत म्हणे आठवीत म्हणे काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत म्हणे कविते वाणी किती धनी रे काळे किती धनी रे काळे गोपाल गोपाल देवी गोपाल गोपाई देवी गोपाल गोपाई गोपाल देवी गोपाल गोपाल सर्व सुखे आजी येथेची बोलली सर्व सुखे आजी येथेची ओळली ओ सर्व सुखे आजी येथेची ओळले ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळले सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची बोलली सर्व सुखे आजी येथेची ओळले सर्व सुखे आजी येथेची ओळले सर्व सुखे आजी येथेची ओळले संतांची देखिली चरणा पूजे संतांची देखिली चरणा पूजे सर्व काळ होतो आठवीत महिनी सर्व काळ
धनिये काळ पिटलिया धनी पिटलिया धनी काळ पिटलिया 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 धनी पिटलिया धनी हेने काळे पिटलिया धनी हेने काळे पिटलिया धनी पिटलिया 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 धनी येणे पिटलिया धनी येणे काळे सर्व काळ होतो आठवीत मने सर्व काळ होतो आठवीत हरी विठ्ठल 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 सर्व सुखे आज येथेची ओळली सर्व सुखे आज येथेची ओळली संतांची देखिले चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते धनी येणे काळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरणा संताचे दुसरी चरण संताजिया दुसरी चरण संताजिया रामच्या कृपाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाखेय आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत अलक्षत्रे शैलैच वायुलोके योगरूढः ओंकार ज्योतिरूपाय अधिनाथञ्च रूपिणं यथोक्तरूपिणं शम्भु निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल्यमहानन्दं शिवगोरखं नमहम्यं सर्व सुखे आज येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते धनी येणे काळे विठ्ठल विठ्ठल सर्व सुखे आज येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक संत दर्शनाने मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि संत दर्शनाचा मानवी जीवनाला होणारा फायदा या दोन प्रमुख गोष्टीची अनुभूती जगद्गुरु संत श्री तुकोबाराय महाराज
या 3 चरणाच्या पावन अभंगातून आपल्या समोर मांडतायत. परम पावन असलेलं श्री क्षेत्र पोहेगाव या पावन भूमीमध्ये 4थ्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या गाथ्याचा पारायण सोहळा होतोय. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा 750वा सुवर्ण जन्म महोत्सव आणि अगदी 23 तारखेवर येऊन ठेपलेला संत शिरोमणी भक्तवत्सल नामदेव महाराजांचा 675वा समाधी उत्सव, हे सगळे औचित्य आपल्या ह्या उत्सवात आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पूज्य प्रातस्मरणीय श्री नारायणगिरीजी महाराज सरलाबेट आश्रम, पूज्य आदरणीय सरलाबेटचे अधिपती रामगिरीजी महाराज, जनार्दन स्वामी महाराज आदी करून सगळीच महाराज मंडळी, ग्रामस्थ मंडळी, युवा मंडळी, विशेषत्वाने संत सद्गुरू श्री योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळ व ग्रामस्थ मंडळ पोहेगाव यांच्या वतीने आयोजित या उत्सवातील आजची ही कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, भजनी मंडळीच्या वतीने माझ्याकडे आली. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा आणि या अभंगाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. अत्यंत सुंदर, परमार्थाला आणि कीर्तनाला पूरक असं वातावरण आपल्या पोहेगावमध्ये आहे याची मला जाणीव झाली आहे. गाण्याच्या साथीकरता ज्यांनी महाराष्ट्र व्यापून टाकला आणि ज्यांचे आवाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाहते आहेत अशी हरिभक्ती पारायण रविदासजी महाराज जगदाळे. टाळी जरा जोरात वाजा, काय प्रॉब्लेम आहे, असं आनंद द्या. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण आमचे प्रकाशजी महाराज नाईकवाडे, इतकं गोड व्यक्तिमत्व आहे नाही का. आपल्या गावचे भूमिपुत्र आणि ज्यांनी पहिल्याच दिवसाच्या कीर्तनाने ह्या उत्सवाचा प्रारंभ केला नाही का. अत्यंत गोड व्यक्तिमत्व हरिभक्ती पारायण चेतन महाराज, सचिन महाराज आवताडे, संस्था सुटून अध्ययन करणारं गोड व्यक्तिमत्व आहे. त्याचप्रमाणे गोड पखवात ज्यांचा ऐकला ते आमचे शंभू महाराज आहेत. दुसरे आपले ग्रामस्थ अशोक महाराज आहेत. विनेकरी ही अत्यंत सात्विक आहेत नाही का. चोपदार तर काय बघायचंच काम नाही नाही का. वा छान. आणि दुसरे चोपदार प्रमोद आमच्या निवृत्तीनाथांचा वारकरी आहे. तो तो आमच्या सेवेत आहे. त्याच्यामुळे तो लाडका आहे पुन्हा माझा नाही की नाही. सगळी टाळकरी मंडळी, बालगोपाळ मंडळी आणि खरंच ना या महिन्याचा हप्ता आला नाही तरी आलेल्या लाडक्या बहिणी एवढ्या प्रचंड संख्येने खरं तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे. हो. आणि काही का होईना तुम्ही सुद्धा आलात, बरं वाटलं. एवढे तरी आलात, येही बरं वाटलं. उत्तम साऊंड सिस्टीम आहे गोड अशी नाही का. रवी चौधरी आमचा रवी भाऊ आहेतच. या सर्वांसाठी धन्यवाद. आणि आधी करून माझ्या परिचित अपरिचित जर कोणी इथं सांप्रदायिक, अन्य सांप्रदायिक कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाल, वृद्ध, माता भगिनी, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी, सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करे संताचा, वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे. मस्तक माझा पायावरी,
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मणी फिटले ते धनी येणे काळे. एरवी मनुष्य जीवन जन्मापासून मरेपर्यंत ज्याच्या शोधात आहे आणि ज्याच्यासाठी धडपडतो आहे त्याचं नाव आहे सुख. नवे नवे या सगळ्या आटापिटा या सगळ्या खटाटोपी जगण्याचा ज्या करिता चालू आहेत त्याचं नाव काय आहे? सुख. कीर्तन कशा करता आहे? सुखा करता आहे. भजन कशा करता आहे? सुखा करता आहे. वारी कशा करता आहे? सुखा करता आहे. वारीत चहा विकणं कशा करता आहे? सुखा करता आहे. वारीत गुटखा खाणं कशा करता आहे? सुखा करता आहे. कीर्तनाला खांबाला टेकून जागा मिळवणं कशा करता आहे? सुखा करता आहे. लग्न करणं कशासाठी आहे? सुखा करता आहे. प्रत्येक मानवी जीवन त्याच्या जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत ज्याला शोधतो आहे त्याचं नाव सुख आहे. आता नीट वाक्य ऐका. सगळं जग ज्याच्या मागे धावतं त्याचं नाव सुख आहे आणि सुख ज्याच्या मागे धावतं त्याचं नाव संत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सुखाच्या मागे नाही, म्हणजे विश्वातली मानवी जीवन सुखाच्या मागे आहे. तुकोबाराय म्हणतात विश्वातली सगळी सुख आमच्या पाठीमागे आहेत. सर्व सुखे आजी येथेची ओळली फिरून फारून आली. असं काय केलं तुम्ही? काही नाही, संतांच्या चरणाचं दर्शन केलं. वा, संत दर्शनाने सगळी सुख प्राप्त झाली. हो, संत दर्शनाने विश्वातली सगळी सुख प्राप्त झाली. महाराज, ज्या संत दर्शनाने विश्वातली सगळ्या सुखाची प्राप्ती तुम्हाला झाली ते संत दर्शन कसे प्राप्त झाले? कुठे घडले? कसे घडले? सहज घडले का काही प्रयत्न करावा लागला? महाराज म्हणतात सहजासहजी घडतच नाही, आणि सहजासहजी घडलं ते कधी संताचं दर्शनही नाही. सहजासहजी घडतच नाही, पण फार जन्मोजन्मी मी साधना केली, ती साधना फलद्रूप ठरली आणि ह्या जन्मी माझं भाग्य उदयाला आलं. फिटली ते धनी येणे काळे. त्या संतांचं दर्शन झालं. महाराज आनंद वाटला. काय अनुभूती आहे त्या संत दर्शनाची. महाराज म्हणतात तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. असा जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अनुभव आपल्याला 10:30 बघायचा आहे. विठाला विठाला विठला 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 विठाला विठाला. या विश्वामध्ये सगळ्यात भाग्यवान माणसं कोण आहेत माहितीये का तुम्हाला? ज्यांना महाराष्ट्रात जन्म मिळाला ते. आणि त्याही पलीकडे सगळेच महाराष्ट्रीयन भाग्यवान नाहीत. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे तो महाराष्ट्रातला श्रीमंत माणूस आहे. या विश्वामध्ये तुम्ही काय काय मिळवता, थोडंसं कीर्तन आपण शांततेने ऐकूया. म्हणजे शक्यतो जेवढं मी माझ्या माता माऊलींची उपस्थिती बघून
मी असा अनुभव म्हणजे विचार केलाय की जेवढं शक्य तेवढं सोपं करतो, पण याचा अर्थ वाऱ्यावर उडेल असं कीर्तन नाही होणार, नाही का? हो, जेवढं शक्य तेवढं नक्की आपल्याला पटेल, आपल्या अंतकरणात रुजेल एवढं प्रयत्न करतो. एरवी जे कीर्तन करतो म्हणजे जसं सचिन महाराजांना अपेक्षित आहे तसं त्यांच्या करता करत नाही, तुमच्या करता करतो वाटलं, नाही का? आबा करता करत नाही, तुमच्या करता करत, कारण बहुमत तुमचं आहे आणि पुढे जिल्हा परिषद येते आहे, नाही का? त्याच्यामुळे आधी तुमचा विचार होणं गरजेचं आहे. हो, या विश्वामध्ये अनेक साधनं आहेत. त्याच्यातली काही साधनं लौकिक आहेत आणि काही साधनं अलौकिक आहेत. लौकिक साधनामधून जे सुख मिळवतात त्यांच्याकडनं प्रपंच होतो आणि अलौकिक तत्वातून जे सुख मिळवतात त्यांच्याकडनं भगवंताची प्राप्ती होते. म्हणून या विश्वामध्ये सुख कुठून मिळेल, सुख कोणत्या मार्गाने मिळेल, सुख कोणत्या उपासनेतून मिळेल, सुख कोणत्या साधनेतून मिळेल, याचं सोपं आणि अचूक असं एकमेव महाराष्ट्रात जे साधन महाराष्ट्रीयन लोकांना दिलं त्याचं नाव वारकरी तत्व आहे आणि त्याचंच नाव कीर्तन आहे. कीर्तन हे एक सुखाचं साधन आहे. परमार्थ करण्याकरता फार काही लागत नाही. फार काही लागतं तो परमार्थ नाही आणि परमार्थ करता फार काही लागत नाही. जास्त अवडंबर त्याला दिखावा म्हणतात. जे करायचे ते दाखवायचं नसतं. दुसऱ्याच्या घरी बुवा मुक्कामाला राहिला तर सकाळची पूजा 1.5 तास संपत नाही आणि घरी असला तर बुवा गंध सुद्धा लावत नाही. परमार्थ फार अचूक गोष्टीने सांगतो तुम्हाला. 3 गोष्टी परमार्थात विचारात घेतल्या पाहिजे. काही नाही, परमार्थ करण्याकरता स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करायला पाहिजे आणि भक्त म्हणून सिद्ध होण्याकरता परमात्म्याला आवडणारी भक्ती केली पाहिजे आणि परमात्म्याला आवडणारी भक्ती करून परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. झाला परमार्थ. इतकं सोपं आहे. म्हणजे पहिलं काम आपल्याला स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करावं लागेल. आता भक्त म्हणून सिद्ध करण्याकरिता दाढी, झटा, भगवधार्ये, अवडंबर याची आवश्यकता नाही. थोडंसं बोलूच का? भक्त म्हणून सिद्ध करण्याकरता बाहेरून माणूस दिसला तरी चालेल, पण तो आतून संत असला पाहिजे. एरवी माणसं बाहेरून संत दिसतात, आतून माणसंच असतात. भक्त म्हणून सिद्ध करण्याकरता पहिली गोष्ट, भक्त त्याला परमात्म्याला प्रिय असलेली भक्ती करावी लागेल आणि त्या भक्तीतून फक्त निरपेक्षपणे परमात्म्याचं प्रेम मिळवावं लागेल. झाली भक्ती. आता 3 गोष्टी सांगितल्या. एक भक्त, दुसरी भक्ती आणि तिसरा भगवंत. खरं सांगू, आता जगातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे ह्या 3 शक्ती आहेत. पहिली शक्ती भक्त आहे, दुसरी शक्ती भक्ती आहे आणि तिसरी शक्ती भगवंत आहे. याच्या पलीकडे जगात कुठलीच एनर्जी नाही. याच्या पलीकडे जगात कुठलाच सोर्स नाही. या जगातली बलाढ्य शक्ती भक्त आहे, बलाढ्य शक्ती भक्ती आहे आणि या विश्वातली बलाढ्य शक्ती भगवंत आहे. भक्त आहे म्हणून भक्ती आहे आणि भक्ती असेल तरच भगवंत आहे. जर भक्तच नसेल तर भक्ती कोण करेल? आणि भक्तीच केली नाही तर अवताराला येईल कसं? एका विन एक कामान कामा एका विन एक कामान
अग्नी धान्य झाल्याकडे पाक एक विना एक कामान उदक अरण्यान झालं अग्नी पाक एक विनायक कामाने एक विनायक जगद्गुरु तुकोबारायांनी एक दृष्टांत दिलाय. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग या अभंगातला दृष्टांत आहे. महाराज म्हणतात स्वयंपाकाकरता 3 गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यातलं पहिली गोष्ट आहे उदक म्हणजे पाणी, दुसरी गोष्ट आहे धान्य आणि तिसरी गोष्ट आहे अग्नी. म्हणजे पाणी, धान्य आणि अग्नी या 3 गोष्टी असेल तर काय होऊ शकतो? स्वयंपाक होऊ शकतो. आता याच्यातल्या कोणत्याही 2 गोष्टी तुमच्याकडे आहेत पण एक गोष्ट नाही, होईल का स्वयंपाक? मग आता त्या 2 गोष्टी राहून तरी काही फायदा आहे का? जसं एकाविन एक कामा नये तसं या जगात जर भक्त नसेल तर भक्तीच शिल्लक राहणार नाही. आणि जगात भक्ती नसेल तर तुमचा देव कधीही अवताराला येणार नाही. थोडस बाजूला जाऊन बोलू जनरल, ऐका. या देशाची विभागणी 3 सत्तेत आहे. या देशाची विभागणी किती सत्तेत आहे? या देशात एकच सत्ता नाहीये. मग किती सत्ता आहेत? 3 सत्ता आहेत. या देशाची पहिली सत्ता ही अध्यात्म आहे. दुसरी सत्ता ही राजकीय आहे, आपलं सामाजिक आहे. आणि तिसरी सत्ता ही राजकीय आहे. म्हणजे एक आध्यात्मिक सत्ता या देशात आहे, दुसरी एक सामाजिक सत्ता या देशात आहे आणि तिसरी राजकीय सत्ता या देशात आहे. सत्ता म्हणजे ताकद. म्हणजे एक अध्यात्माची ताकद आहे, एक समाजाची ताकद आहे आणि एक राजाची ताकद आहे, म्हणजे लोकशाहीची ताकद आहे. आता गंमत सांगू तुम्हाला, आध्यात्मिक सत्तेवर समाज अवलंबून आहे आणि सामाजिक सत्तेवर राजकीय सत्ता अवलंबून आहे. जर आध्यात्मिक सत्ताच नसेल तर समाज माणूस म्हणून जगणं शक्य नाही. आणि जर समाज जर माणूसच म्हणून जगला नाही तर राजकीय सत्ता कधीही ठिकाणावर राहणार नाही. म्हणून आध्यात्मिक सत्ता ही समाज घडवत असते आणि सामाजिक सत्ता या देशाचं उज्ज्वल भविष्य राजा घडवत असते. तुम्हाला अजून थोडं बोलून जाऊ का आबा? छत्रपती शिवाजी महाराज किती शूर होते आणि किती मोठे होते हे वेगळं सांगायची गरज नाही. पण शिवाजी महाराज घडण्याकरता आधी तुकोबारायांची आध्यात्मिक सत्ता देहूत यावी लागते. तेव्हा छत्रपती शिवरायांची नाही का सामाजिक सत्ता महाराष्ट्रात नाही जगावर असते. म्हणजे हे समीकरण आहे महाराज, अध्यात्म आणि सामाजिक. त्याच्या पुढे जाऊन बोलूच का? चांगला देशभक्त आणि चांगला हरिभक्त आल्याशिवाय देशाचा विकासच होत नाही. या देशाला हरिभक्ताची गरज आहे, या देशाला देशभक्ताची गरज आहे. तुकोबारायांसारखा हरिभक्त अवताराला आला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांसारखा देशभक्त अवताराला आला पाहिजे. तो तयारच आहे, फक्त जिजाऊचीच कमी आहे. विठ्ठल 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 पुढे चला. मला आता हा 2 भाव मला सांगायचे नाही. माझा भाव म्हणजे कळतंय ना तुम्हाला, म्हणजे लिंक लागतंय का बोर होतंय? हा ऐका, काही झालं तर संत करायचंच आहे. आता त्याला काय पर्याय? भाव पुढे ऐका. आता माझा मुद्दा पुन्हा इथंच आहे. आता भक्तावर भक्ती अवलंबून आहे. भक्ती आणि भगवंत हा विषय आज माझा नाही आहे. मी त्याच्यावर चर्चाही करत नाही, तुमचा वेळ घेत नाही. भक्त ह्या विषयाशी चर्चा करायची, तोही माझा आजचा विषय नाही, कारण माझा विषय संत आहे. मला फक्त तेवढा धागा पकडून संतांकडे जायचंय.
आता भक्त कुणाला म्हणायचं हा जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला पडलेला प्रश्न असा आहे की भक्त कुणाला म्हणायचं. भक्ताईचे जाना जे देही उदास, भक्ताईचे जाना जे देही उदास, भक्ताईचे जाना जे देही उदास, भक्ताईचे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, विषय जाना विषय जाना भक्ताईचे जाना जे देही उदास गेले आशा माधुरी झाले, गेले आशा माधुरी निवारोनी, 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 निवारोनी. वा कुणाला भक्त म्हणायचं महाराजांनी गोड सांगितलं. त्याला भक्त म्हणा जे देही उदास, नाही का. आणि त्याच्या पुढे गेले आशा पाश निवारून, ज्याच्या जीवनात अपेक्षा संपली आहे, आशा संपली आहे, लोभ संपला आहे, आसक्ती संपली आहे. किती संपली आहे? देहावरचीही आसक्ती ज्याची संपली तो भक्त आहे. अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकरमादि अनावृत्तम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती उत्तमाः. उत्तम भक्ती तिला म्हणतात कशाचाच अभिलाष राहिलेला नाही, कशाचीच अपेक्षा नाही, निरपेक्ष. विषय तो त्यांचा नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि जे विषयातच आहेत, नारायणच विषय झालाय, बाकी विषयच माहित नाही, असं ज्यांचं जीवन आहे ते भक्त आहेत. मला भक्तात बी गुंतायचं नाही, मला पुढे अजून जाऊ द्या, कारण मी तुम्हाला 10:30 सोडायची प्रॉमिस केलाय. एकच व्याख्या सांगतो भक्ताची, मला पुढे संत सांगू द्या. अजून एक व्याख्या सांगतो. एखादा माणूस एखाद्या परंपरेमध्ये, उच्च अशा परंपरेमध्ये अनुयायी होतो आणि त्या परंपरेने आलेली ईश्वराची अनन्यतेने भक्ती करतो. त्या भक्तीतून परमात्म्याची कृपा प्राप्त करून घेतो आणि परमात्म्याच्या भक्ती सुखाच्या आनंदामध्ये स्वतः तल्लीन होऊन जगतो. असं ज्याचं जीवन असतं त्याला भक्त म्हणा. बस स्वतःच्या मस्तीत जग, त्याला कशाशीच घेणं नाही, काही घेणं नाही, त्याला काही घेणं नाही. पाऊस पडू द्या नका पडू देऊ, काय व्हायचं ते होऊ द्या, कशाशी घेणं नाही. स्वतःच्या आनंदामध्ये एखाद्या गिरी कंदरामध्ये, एखाद्या मठामध्ये, एखाद्या महालामध्ये, म्हणजे महालामध्ये म्हणजे दैवी महालामध्ये शांत भजन करत राहतो. जगाची ज्याला खंत नाही पण स्वतःच्या आनंदात राहतोय त्याला भक्त म्हणा. आता अंडरलाईन करून एक वाक्य घरी घेऊन जा, ऐका. परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यावर स्वतःच्या आनंदामध्ये जगणारा भक्त असतो, पण परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यावर समाजाच्या आनंदाची खंत करणारा एक वर्ग या समाजात आहे, त्याचं नाव मात्र संत आहे. म्हणजे संत आणि भक्त याच्यात 2 भाग केले मी. अंशतः फरक आहे. भक्त वेगळा आणि संत वेगळा. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं शक्य आहे? हो शक्य आहे. का? जगात बरेच भक्त आहेत ते संत नाही, पण जगात जेवढे संत आहेत ते 100% भक्त आहेत. म्हणजे भक्त संत असेलच असं नाही, पण संत भक्त असणारच. म्हणून मिळवता आला आनंद की तो भक्त आहे आणि वाटता आला आनंद की तो संत आहे. विठ्ठल 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 सेवितो हरेच
वाटितो, बरेच नुसते शेवितो न वाटितो. नुसते जमा करतात, आहे की नाही? आता आम्हीच घ्या ना, रोज पाकिट घेतो, पण पंगत कधी देतो का? कीर्तनकाराने पंगत दिली असं कधी वाटलं का? पण आज बघा ते मागे बसले, इतकी गोड पंगत दिली. 200-300 लोक जेवत होते. ही पण त्यानं घेणं जमतं, पण वाटणं जमत नाही. एक सांगू का तुम्हाला, एक सांगू का? ज्या दिवशी तुम्हाला वाटणं जमेल त्या दिवशी संताच्या वाटेवर तुम्ही गेलात समजावं. नाही तर मिळवत राहाल तर संपून जाल, वाटत राहाल तर जिवंत राहाल. एक सांगू, मी 2-3 नावं घेतो, तुम्ही मला मदत करा. भक्त म्हणा किंवा संत म्हणा, चालेल का? तुम्हाला वाटेल ते म्हणा, पण जोरात म्हणा, मला ऐकू आलं पाहिजे. नाव घेतो, अर्जुन. जोरात म्हणा. कोण? हा, भक्त का संत? भक्त. छान. द्रौपदी, भक्त. छान. उपमन्यू, भक्त. ध्रुवबाळ, भक्त. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय महाराज. अरे बापरे, तुम्हीच फरक करून टाकला लगेच. वा, म्हणजे मला काही टेन्शनच ठेवलं नाही. आता बाकीचे सोडू, 2च घेऊ आपण. म्हणजे तुमच्या दृष्टीने अर्जुन भक्त आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. अर्जुन का भक्त आहे आणि ज्ञानेश्वर महाराज का संत आहेत, याचं इतकं साधं कारण आहे की अर्जुनाला गीता ऐकता आली पण सांगता आली नाही. ज्ञानेश्वर महाराजांना गीता ऐकताही आली आणि 9000 ओव्यांमध्ये सांगताही आली. त्यांना सांगणं जमलं, दुसऱ्यांना वाटणं जमलं. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा वर्ष देता आलं पाहिजे ना महाराज. अहो, निवृत्ती दादा म्हणले काय देणार आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरीचा काय, म्हणजे काय मिळेल समाजाला ज्ञानेश्वरीतून? माऊली म्हणले काय नाही मिळणार. नाही, काय नाही मिळणार किंवा ज्ञानेश्वरीत काय आहे असं विचारू नका. काय नाही आहे? जगातलं सगळं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या एका ओवीत आहे. जगातलं सगळं तत्वज्ञान तुकोबारायाच्या अभंगाच्या एका प्रमाणात आहे. तुकोबारायाचं एक अभंग म्हणजे स्वतंत्र एक तत्वज्ञान आहे. ज्ञानोबारायांची एक ओवी म्हणजे विश्वातलं स्वतंत्र एक तत्वज्ञान आहे. फक्त एवढंच आहे, तुम्हाला जेवढं डुबता येईल तेवढं डुबा, आणि ज्याला जेवढं डुबता येईल त्याची पात्रतेने तो ज्ञानेश्वरी सांगतो. खरं सांगू का महाराज, आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी कुणालाच कळली नाही, गाथा कुणालाच कळला नाही, पण थोडाफार अर्थ लावता आला. लोक त्याला विद्वान म्हणतात एवढंच. पण ज्ञानेश्वरी ज्याला कळते ते फक्त ज्ञानेश्वर महाराज. गाथा ज्याला कळतो, नाही नाही नाही, त्याही पलीकडे झालीच थोडी कृपा तर मग थोडीफार आपल्याला कळते. एक माणूस समुद्रात उडी मारली, ताकदीने पोहत होता, 110 फूट खोल गेला, दम धरला आणि वरती आला. सांगू लागला समुद्र 110 फूट खोल आहे. लोक म्हटली 110 फूट समुद्र खोल नाही, तुझा दम 110 फूट आहे. समुद्र अजून खोल आहे. तशी ज्ञानेश्वरी जेवढं खोल जाल तेवढे नवरसे भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरून निपजवी माये, साहित्य सोनियाच्या खाणी, उघडी देशीची औक्षणी, विवेक वेलीची लावणी होदे सैंद, संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर. काय अजून सांगू, पाखंडाचे दरकुट काय सांगू. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा हे जे काम केलं ते ज्ञानोबारायांनी केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, प्रगट गुह्य बोले. ओ प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले.
प्रगट जे गुह्य होतं, इदम गुह्यतमम, नाही का, अत्यंत गुह्य होतं. पै गौप्यगा परितया प्रती सावळी जे सुखी. गोड सांगायचं काम ज्ञानोबारायांनी केलं, देण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. एक कधीतरी असा विचार करा तुम्ही, ऐका. ज्ञानेश्वरीचं पारायण ज्ञानोबारायांनीच केलं. म्हणजे ज्ञानेश्वरी त्या दृष्टीने लिखाण केलं, ठीक आहे, पण पारायण कोणी केलं? ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांना जो पारायणाचा अनुभव आला, तो अनुभव मिळवण्याकरता तेच पारायण नाथ महाराजांनी केलं. तो अनुभव मिळवण्याकरता तेच पारायण तुकोबारायांनी केलं. मग आता तुम्ही एवढंच करायचंय की ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज यांना ज्ञानेश्वरीतून जो अनुभव आला, तो अनुभव पर्यंत ज्ञानेश्वरी वाचायची. म्हणजे उगच नाही हो, कोण केळी आणून ठेवेल तिकडे लक्ष देऊन ज्ञानेश्वरी नाही वाचायची. कोण प्रसाद ठेवतो आणि दुपारचं जेवण कुणाकडे, त्याच्यात ज्ञानेश्वरी होत नाही. ज्ञानेश्वरी 3 लोकांनी वाचावी लागते. ज्ञानेश्वरी किती लोकांनी वाचावी लागते? किती लोकांनी? ऐका. वाणीने शुद्ध उच्चार केला पाहिजे. वाणीने शुद्ध उच्चार केला पाहिजे. मन एकाग्र होऊन ती ओवी समजून घेतली पाहिजे आणि त्या ओवीचा अर्थ बुद्धीने आपल्याला सांगितला पाहिजे. मगच पुढची ओवी वाचली पाहिजे. भाव धैर्योनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धैर्योनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धैर्योनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धैर्योनिया वाचे ज्ञानेश्वरी. अनुभवाबद्दल बोलतोय. नुसती ज्ञानेश्वरी वाचायची नाही, ज्ञानेश्वरी अनुभवायची. मी ज्या परंपरेत शिकलो ते देगलूरकर घराणं आमचं. देगलूरला मोठा मठ आहे श्री गुरु चंद्रशेखर महाराज. एक अनुभूती त्यांनी सांगितली मला चातुर्मासाच्या प्रवचनात. एक अंध व्यक्ती देगलूरला होता, भजन मात्र करायचा. भजन करायचा. एक दिवशी महाराजांजवळ रडायला लागला तो अंध. म्हटले 2 गोष्टीने देवाने कमी केलं. एक तर नजर दिली नाही, आणि दिली असती तरी शिक्षण दिलं नाही. म्हणून नुसतं ऐकतो, पण मला आयुष्यात ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, याच्यापेक्षा मोठं दुःख काय? हा जन्म पुन्हा कधी मिळेल मला? महाराजांनी सांगितलं, जरी ज्ञानेश्वरी वाचता आली नाही तरी ज्ञानेश्वरी घेऊन बसत जा आणि कानावर ओव्या पडत जातील.
तो माणूस ज्ञानेश्वरीच्या सामुदायिक पारायणात बसायचा. फक्त ओव्या, काही नाही, ओवीला एक जण हात ठेवून द्यायचा आणि तो फक्त बोटं फिरवत राहायचा आणि ऐकत राहायचा. असे पारायण होत गेले, असे पारायण होत गेले. आणि एक दिवशी तोच माणूस स्वतः डोळस प्राप्त होऊन ज्ञानेश्वरी वाचायला लागला. ज्ञान होय मूला अति मूर्खाची या नगरा ऐसावर या टिकेली ऐसावर या टिकेली ज्ञान होय मोरा अति मूर्खाची या नगरा अति मूर्खाची या नगरा अति मूर्खाची या नगरा मूर्खाला बी ज्ञान होतं, तर आपण तर काय मूर्ख नाही. म्हणजे मी फक्त माझा भाव फक्त समजा बरं का. तुम्ही परमार्थात काही करा, पण जो अनुभव संतांनी घेतला त्या अनुभवापर्यंत पोचा. नुसती उड्या मारत आणि गुलाबजाम खात वारी करू नका. वाऱ्या करून करून गुडघे जातील पण काहीच भेटणार नाही. मग जी वारी तुकोबारायांनी केली, हैबत बाबांनी केली, निवृत्ती दादांनी केली, त्या पद्धतीने वारी करायला शिका. जो हरिपाठ ज्ञानोबारायांनी केला तसा करायला शिका. नाही नाही नाही, कधीतरी 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 जे कीर्तन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं त्याचं आत्मचिंतन करून आम्हीही करायला शिकलं पाहिजे. त्या अनुभवापर्यंत जाऊन तो अनुभव प्राप्त करून घेणं म्हणजेच परमार्थ. अनुभवाविना जीवन शून्य आहे. नाहीतरी कोणत्याही गोष्टीचा अनुभव वजा करा, काय हातात काय येतं तुम्हाला. बालपणाचा अनुभव वजा करा, बालपण शून्य आहे. शिक्षणाचा अनुभव वजा करा, शिक्षण शून्य आहे. नोकरीचा अनुभव वजा करा, कोणी उभं राहत ठेवत नाही. काय अनुभव सांगा ना मला. फक्त एकच ठिकाणी बिगर अनुभवाचं लग्न करून घेतात, तिलाही नसतो आणि यालाही नसतो, आणि म्हणून तमाशा होतो. सगळीकडे अनुभव बघितला जातो. नाही, खरं सांगू का महाराज, परमार्थ करायचा आणि काही अनुभव आला तर तसाच लोकांना सांगायचं, याचं नाव कीर्तन आहे. पाठ करायचं आणि तसंच तसं बोलायचं, याचं नाव भाषण आहे. कीर्तन म्हणजे अनुभव आहे, भाषण नाही. अजून भाव सांगतो पटकन पुढे जातो. जीवनात काही अनुभव घेऊच नका आणि कोणाला सांगू नका. काही अनुभव घेतले नाही तरी सांगा. काही अनुभव घ्या आणि दुसऱ्यालाही सांगा. आणि काही जीवनात अशा अनुभवापर्यंत पोचा, त्याचा आनंद स्वतः घ्या, दुसऱ्याला सांगू नका. काही अनुभव नका त्याच्यात पडू, घेऊ बी नका आणि सांगू बी नका. म्हणजे रागवणार नाही तर बोलू का. संसारात घेण्यासारखं बी काही नाही, सांगण्यासारखं बी काही नाही. काय वाटतं तुम्हाला संसारातला अनुभव? तुमच्याशी बोललं चालेल थोडस. मला एक मदत हवी होती, तुम्हाला कराल का मदत? म्हणजे काही वर्गणी नाही मागत मी, कीर्तनापुरतीच मदत. त्यातल्यातला बुवाच नाही आपण. हा हा, मला सांगा, तुमच्यातल्या एखादा भाग्यवान माणूस असेल की नाही? समजा तुम्हाला तुमच्या सख्या बायकोने, म्हणजे बायको सख्खीच असते, हा, कोल्हापुरी चप्पल मारली. खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? मला मदत हवी तुमची. हा, खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? खाण्यातही दुःख आहे आणि दुसऱ्याला सांगण्यात तर 10 पट दुःख आहे. लोक लगेच व्हॉट्सअपला सोडतील. याचंच नाव संसार आहे. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा हा दांदा भोगित होता प्रबुद्ध अनादि जोते महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निठावे माता हात ठेविला नोवे थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेशी माया निद सांडोनी धनंजया सहसा चैला अद्वयानंदपणे. जो एखाद्याला स्वप्न पडतं आणि त्याच्यात जसं जगतो तसं स्वप्नात जगणं म्हणजे प्रपंच आहे. काहीच नाही, दुःखच आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही मी. 1996 म्हणजे 14 मे 1996 मी संसारी झालो. आत्तापर्यंत संसारातलं एक बी चांगलं सांगण्याकरता तुमच्याकडे नाही आणि माझ्याकडे सुद्धा नाही. आणि तुमच्याकडे असेल तर सांगा, आजचं पाकिटच तुम्हाला देतो. राहू बघ, एखादा चांगला अनुभव सांगा. हा, तुकोबारायांना लोकांनी फसवलं, पैसे बुडवले. तुम्हाला तुमचा जावाई फसवतो, फरक एवढाच आहे, पण त्याचं नाव संसारच आहे. दुसरा भाव,
अनुभव घ्यायचा नाही, पण अनुभव द्यायचा. या जगातले सगळ्यात श्रीमंत संत कोण असतील तर ते वारकरी संत आहेत. वारकरी संत प्रपंचात रमले नाही, पण लोकांना प्रपंच शिकवला. तैसे आसा वे संसारे, तैसे आसा वे संसारे, तैसे आसा वे संसारे, गरे प्राचीनाचे गरे नाची दोरी, तैसे आसा वे संसारी, तैसे आसा वे संसारी, तैसे आसा वे संसारी, तैसे आसा वे संसारी. अनुभव ज्ञानोबारांनी घेतला नाही संसाराचा अनुभव, पण अवघाचे संसार सुखाचा करीन. तुम्ही संसारात कसं असलं पाहिजे याचं नियोजन ज्यांनी लावून दिलं तुमच्या माझ्यासाठी, त्याचं नाव वारकरी तत्वज्ञान आहे. काय हो? पक्षी अंगेनी उतरेती, एका गुंतोनी राहती, पक्षी अंगनी उतरेती, एका गुंतोनी राहती, तैसे संसारी, नाची नाचे दोरे, तैसे आसा संसारी, नाची नाचे दोरे, नाची नाचे दोरे, नाची नाचे दोरे. नाथ महाराजांनी सांगितलं पक्ष अंगणे उतरती तैशा असावे. हेच ज्ञानोबारांनी पण हेच सांगितलं. प्राचीनाचे बळे आले कृत्य कुशला, कुशले योमांगे जिराले अबाळे जैसे. काय वेगळं सांगितलं नाही का? तुकोबारांनी काही वेगळं सांगितलं का? हा, मग आम्ही व्यवहारी अशेन वर्तत जेवी तैशे. चला, दोन भाव समजले. तिसरा भाव सांगतो. जगात काही अनुभव असे येतात की ते जगाला वाटता येतात. काय म्हणतो मी? जगात काही अनुभव असे येतात की जगाला वाटता येतात, आणि जगाला वाटता येतं असा एकच अनुभव जगात आहे, त्याचं नाव आहे परमार्थ. परमार्थाचा आनंद घ्या, परमार्थाचा आनंद द्या. आनंद वाटणं म्हणजे परमार्थ आहे. स्वतःला आलेला आनंद दुसऱ्याला सांगा, दुसऱ्याला बी त्या मार्गाला न्या. खरं सांगू का तुम्हाला, ज्ञानेश्वरी पाठ केली किंवा गाथा पाठ केला म्हणजे परमार्थिक नाही झाला. बरं, ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत झाला म्हणजे पारमार्थिक नाही झाला. मग तुमच्यामुळे जर 10 लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागले की समजावं तुम्ही पारमार्थिक झाले. तुमच्यामुळे 10 लोक गाथा वाचायला लागले की समजावं परमार्थिक झाले. नाही का? शेवित हा रस महाराजांनी प्रमाण देऊन गेले. किंवा अनुभव आले ते या तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आणि आता शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि पुढे जातो. मात्र काही अनुभव असे जीवनात येतात की ते स्वतःला आनंद देतात, पण जगासमोर मांडता येत नाही. त्याचं कारण आहे, काही अनुभव परावाणीच्या अलीकडचे असतात, काही अनुभव परावाणीच्या पलीकडचे असतात. काही अनुभव प्रपंचाच्या व्यवस्थेवरचे असतात आणि काही अनुभव अध्यात्माच्या अवस्थेवरचे असतात. काही अनुभव व्यवस्था सांगतात आणि काही अनुभव अवस्था सांगतात. व्यवस्थेवर व्यवस्थित बोलता येतं त्याला प्रपंच म्हणतात. अवस्थेवर अजिबात बोलता येत नाही त्याला साक्षात्कार म्हणतात. बोलता येत नाही. पुन्हा अजून एक भाव सांगू का? आनंदा करता प्रपंचाची व्यवस्था बिघडू देऊ नका. म्हणजे प्रपंच ऐका ना, परिस्थिती सांभाळून जगा म्हणजे प्रपंचात बरं वाटेल, आणि मनस्थिती सांभाळून जगा
म्हणजे परमार्थाचा आनंद मिळेल. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला प्रपंचात व्यवस्थेशिवाय मजा नाही आणि परमार्थात अवस्थेशिवाय मजा नाही. काय मत आहे तुमचं? अवस्था वेगळी आणि व्यवस्था वेगळी. जिथं बसायला गादी बघितली जाते, जेवणाला पंचपक्वान्न बघितलं जातात, त्याला लग्न म्हणतात. पण जिथं आमटी भाकरी खाऊन आनंद घेतला जातो त्याला सप्ताह म्हणतात. इथं काय झालं, एक श्रीमंत माणूस, 2 मिनिटं घेतो, पटकन घेतो. किती श्रीमंत? कीर्तनातला श्रीमंत. 10-15 तर त्याच्या कंपन्याच होत्या, अब्जावधीची प्रॉपर्टी. 12 कोटीची ती गाडीच बसायला होती. 12 नोकर घरात कामाला होते. असं मालक आला की असं दुसरा नोकर गेट उघडायचा, मालक खाली उतरायला, तिसरा लगेच शूज काढायचा, चौथा पाय धुवायचा, 6वा पाय पुसून द्यायचा. 100 कोटीचा बंगला. काय नशीब, बायको ही सुंदर होती, सात्विक होती आणि मितभाषी होती. या तिघी गोष्टी एकत्र शक्यतो येत नाही. सुंदर असेल तर सात्विक नसते, सात्विक असेल तर मितभाषी नसते, आणि मितभाषी असेल तर सुंदर नसते. पण त्याच्या नशिबात तिन्ही गोष्टी होत्या. सुंदर होती, सात्विक होती, मितभाषी होती. हात जोडून उभी राहिली. अहो, थकलात? चहा देऊ, कॉफी देऊ, एनर्जी ड्रिंक देऊ थोडी, किंवा स्वयंपाक तयारच आहे, वाढू? हा वाढ. श्रीमंत माणसं उगच रागात बोलतात. का बोलतात मलाही माहित नाही. बायकोशी पण वाढ. श्रीमंती मोठी. चांदीच्या ताटात सोन्याच्या वाट्या, सोन्याचे चमचे, अमेरिकेतून आणलेला 1000 रुपये किलोचा भात, ड्रायफ्रूट घालून वरण, असं ताट वाढून आलं. ताट चांदीचं, बायको हात जोडून उभी, असा चमच्याने, सोन्याचा चमचा. तुम्ही ऐकूनच किती बरं वाटतंय तुम्हाला, किती बरं वाटतंय. असं असं असं. श्रीमंत माणसं आ करून जेवतच दात नाजूक असतात. दुसरा चमचा उचलला आणि टाकला. आता भात कुठेही पिकला तरी तो शेतात पिकतो. चुकून खडा निघाला आणि दातात लागला, कर्र वाजला आणि याचं बिघडलं. खडा कसा निघाला? तुला खडे निवडायला नोकर कमी पडले का? दात पाडायला निघाली का तू आमचे? एवढेच काम आहेत का आम्हाला? धानकनी ताट तिच्या तोंडावर फेकून दिलं. भात एकीकडे, चमचे एकीकडे. म्हणजे खडा निघाल्यावर तुम्ही जसे लायकीचे करतात ना, तसंच त्याने केलं. एका खोलीत जाऊन स्वतःला कोंडून घेतलं. नाही जेवत मी, कोणासाठी कमावायचं आम्ही? मरुद्या, काडी लागू द्या, झोपू द्या, मला तरी काय त्याच्याशी घेणे, मला पुढे कीर्तन न्यायचं. 2-3 महिने झाले आणि आमचा निवृत्तीनाथांचा सोहळा चालू होता. मी अध्यक्ष होतो तेव्हा. हे टीव्हीवर पाहिले सोहळे, त्याच्या डोक्यात आलं, एवढे लोक जातात, जायचं का एन्जॉय म्हणून. ड्रायव्हरला म्हणलं, चल आपण जाऊन बघू सोहळ्यात, नाशिकचा सोहळा आहे आपला. मला फोन केला, म्हणले नाना आज एक सोहळ्यात येतोय बरं का मी. म्हटलं या. सोहळ्यापर्यंत आले. ड्रायव्हरला म्हणे गाडी पुढे पुढे चालव, थोडंसं चालतो महाराजांबरोबर. उतरला, माझ्या बरोबर चालायला लागला. आपलं काय, भजनाच्या नादात, त्या नादात ते रंगलं आणि दिवसभर चाललं. संध्याकाळ झाली, समाज आरती झाली, तासभराचं कीर्तन झालं. दिवसभर चालल्यावर सोसायटी ड वर्गात गेली. मला म्हणले काही जेवायची व्यवस्था आहे का? म्हटलं इथंच पंक्ती धरायच्या आहेत. एकूण लोक बसले पंक्तीला, बसा पंक्तीला, बसलं पंक्तीला. चांदीचे ताट आले, म्हणजे वारकऱ्याची श्रीमंती. चांदीचे ताट, यूज अँड थ्रो.
आणि भिशी खाऊन गेलेला बुवा, फुकटचा रेशनचा आणलेला तांदूळ, आणि गोदावरीला पूर यावा असं वरण. नाही नाही, ते वरण वाढणारा बी गावठ्याड असतो तो. त्याने जे डावणा वाढला त्याच्या भातातून वरण पडलं तर 3 पंक्तीला पूर गेला तरी याला आवरे ना ते वरण. त्या गडबडीत पुन्हा वाऱ्याची मोठी भवर आली आणि धूळ माती खडे पंक्तीत गेले. काळा झाला भात. काय करणार? 20-25 खडे असा काढायचा. तोपर्यंत पुंडलिक वरदा झाले वार करीत याने इकडे तिकडे पाहिलं, खडे काही निघणार नाही. खडा खडा कालवला आणि खड्यासं खाल्ला. 2 वेळा भात खाल्ला. ढेकर दिला. टँकरवर गेला, तोटी लावून पाणी पिला. आनंद झाला. माझा पाया पडला. मला म्हणले, नाना महाराज पुढच्या वर्षी 4-5 दिवस येईल असा आनंदच नाही. नाही, आता माझ्याकडे लक्ष द्या. माणूस तोच आहे. नीट वाक्य ऐका. माणूस तोच आहे. घरी त्याची परिस्थिती चांगली आहे आणि निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात इथं त्याची मनस्थिती चांगली आहे. आनंदी जगण्याकरता परिस्थिती नाही, मनस्थिती चांगली नाही. विठ्ठल विठ्ठल या परिस्थिती मनस्थितीची एक अवस्था आहे. ती श्री गुरु कृपेने, संत कृपेने अनुग्रहित झालेल्या साधकाला त्या साधनेतून जात असताना नाही का, शुभेच्छा तनुमानसा विचारणा सत्वापत्ती पदार्थ भाविने असं मग पुढे मग तुर्यागापर्यंत तो पोचत असतो. तो आनंद घेत असतो. त्याकरता श्री गुरुची भेट व्हावी लागते, त्याची साधना व्हावी लागते. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणच देव होय गुरु. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. त्या तुकोबारायांनी भंडाऱ्या डोंगरावरती साधना केली आणि सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. नाही का, मस्तकार गुरुकृपा झाली आणि त्या गुरुकृपेने जगद्गुरु तुकोबारायांना एक अवस्था प्राप्त झाली. त्या अवस्थेचा विचार महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे वाचा राहिली कुंडीत. 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 तुका म्हणे तुका म्हणे वाचा वाचा राहिली कुंडीत. हो पुढे झाले चित्त समाधान. झालं चित्त समाधानी. हो पुढे झाले चित्त समाधान. समाधानी. सर्व होते आठवीत म्हणे. सर्व काळ आठवीत म्हणे. आठवीत म्हणे. सर्व काळ आठवीत म्हणे. तुका म्हणे वाचा. ही अवस्था आहे महाराजांची. महाराज महाराज म्हणतात मला आता बोलणं शक्य नाही,
कारण काय असतं, सिद्ध वेगळा आणि प्रसिद्ध वेगळा. प्रसिद्ध बोलत असतो पण सिद्ध नसतो. सिद्ध बोलत नसतो, प्रसिद्ध नसतो पण तो सिद्ध असतो. बोलता येत नाही महाराज म्हणतात मला. म्हणजे काय महाराजांकडे बोलायला शब्द नाही का? पण एक गंमत म्हणून सांगू का? काही लोकांनी बोलू नाही, काही लोक बोलू देत नाही, काही गोष्टी बोलता येत नाही. काही लोकांनी बोलू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. ज्यांच्याकडे शब्दाचा अभाव आहे आणि संत वाङ्मयाचं अध्ययन नाहीये, अशा शब्द दरिद्री माणसांनी समाजात बोलू नये. बोलायचं असेल तर ते ज्ञानोबा तुकोबारायाच्या वचनानेच बोलावं. कारण काय आहे, ब्रह्मदेव जेव्हा मूर्ख निर्माण करतो तेव्हा त्याला मौनाचं झाकण देऊन पाठवतो, पण याने झाकण उघडलं की याचा मूर्खपणा बाहेर पडतो. म्हणून शब्द दरिद्री माणसाने बोलू नये. आम्हा घरी धन, अशा संत महात्म्यांनी बोलावं. काही लई दरिद्री असतात. एका गावचा, म्हणजे गावाचं नाव नाही सांगत, नवीन अध्यक्ष होता मंडळाचा. माझा आभार मानायला उभा राहिला. आयुष्यात बोलायची सवय नाही, एकाच ठिकाणी बोलायचा तो. श्रद्धांजलीला मडकं घेऊन निघाले, त्याला तेवढीच सवय होती. माझा आभार मानायला उभा राहिला. आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुण तडफदार तरुणांचे आशास्थान वैकुंठवासी संजय नाना धोंडगे आलेत. त्यांनी जी सेवा दिली, मी गावाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटतो. सांगा काय, मी तर माईकच उचलला डोक्यात टाकायला. त्याच्या लक्षात आलं, लोक हसायला लागले. कावळ तो इतका हुशार होता. तेव्हा 2000ची नोट चालू होती. त्याने खिशातून 2000ची नोट काढली, माझ्या पायावर टाकली, पाय पडला. मी म्हटलं राव द्या, झालं, चुकत असतो काय एवढं काय. शब्द दरिद्री माणसांनी बोलू नये. काही माणसं बोलूच देत नाही हो. एक माणूस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणले झोपा, चेक करतो. ते म्हणले नाही नाही मला बोलायचंय. ते म्हणले मी काय रिकामटा आहे का तुझ्याशी गप्पा मारायला? झोप जा. झोपवलं, चेक केलं. सांगा काय होतंय तुम्हाला? अहो काहीच होत नाही, मुलीचं लग्न आहे, पत्रिका द्यायला आलोय, तुम्ही बोलूच देत नाही मला. आणि सद्गुरु कृपेने आलेला पराकोटीचा अनुभव ऐका. तो बोलता येत नाही. तो का म्हणे वाचा, किंवा तुकोबारायांचा एक अभंग आहे, बोलो अबोलने मरोनिया जीने असोनी नसणे जनी आम्हा. हो, फार गोड अभंग आहे. आम्हाला बोलण्याचे काय असतं, बोलता येतं ते माया तत्व असतं, न बोलण्यातलं ब्रह्मतत्व असतं. जे ब्रह्मतत्वावर गेले ते न बोलण्यातलं बोलत असतात, आणि जे मायेत आहेत ते वाचाळपणे मायेवर बोलत असतात. हो, संसारावर कीर्तनात बोलणं म्हणजे मायाच आहे महाराज. हो, नवरा बायकोच्या गप्पा मारणं कीर्तनात म्हणजे मायाच आहे महाराज. आणि संत वाङ्मय सांगून तुम्हाला भक्तीच्या उंचीवर नेणं म्हणजे न बोलण्यातलं ब्रह्मतत्व सांगणं. एक ज्ञानोबारायांची विरहिणी फार गोड आहे. मज बोलो नये ऐशे केले, मन उन्मनी बोधले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, तिथे नेले मी माझे मनी वेदू हो तयाचा पंढरी रायाचा. एक निवृत्ती दादांचा अभंग आहे, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो तेने धरिले करी, पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी, ते सुख काय सांगो वाचे बोलता नये, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. आणि मग अशा महात्मा बोलत नसला तरी त्याच्या दर्शनाने आपल्याला समाधान मिळतं, चित्ताचं समाधान. कारण काय आहे, आम्ही विषयाच्या प्राप्तीत समाधान शोधतो. विषयाच्या प्राप्तीत समाधान नाही, वृत्तीच्या स्थिरतेत समाधान आहे. आणि वृत्तीची स्थिरता ही संतांच्या चरणात आहे. संत समाधानी आहेत महाराज. येत प्राप्येन किंचित वांछती न शोचती न रमती न उत्साही भवती, यल्लब्धा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. काम नाही झालो पायी रिकामा. पुढे झाले चित्त. आता मला सांगा, 10:30 वाजत आले.
समाधान झालं का थोडंफार? हा, पैसे वसूल करायला शिका. तुमचे सध्या कीर्तनातच पैसे वाया जात आहेत. खरं सांगू का, कीर्तनातून समाधान घेऊन जावं. समाधान घेऊन जा. समाधान. आता का समाधान? मी ज्ञानोबा तुकोबाराय सांगितले म्हणून समाधान. मी ज्ञानोबा तुकोबाराय सांगतो म्हणून तुमचं समाधान होतं. तुम्हीच ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घ्या, किती समाधानी व्हा. कधीतरी विचार करा, ज्यांनी तुकोबारायांच्या कीर्तनात प्रमाण म्हटलं ते किती समाधानी, ज्यांनी तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं ते किती समाधानी. आता घरी जाऊन विचार करा, तुकोबाराय किती समाधानी. पुढे झाले चित्त समाधान. कशामुळे समाधान? सर्व सुखी आजी येथेची ओळली, संतांची देखिले चरणांबुजे. विठोबा रखुमाई येथेची ओळली, संतांचे देखिले चरणांबुजे. सगळी सुख आमच्या पाठीमागे लागली, कारण आम्हाला संतांच्या चरणाचं दर्शन झालं. जीवनात संतांचे 4 अंगाने फायदे करणं शक्य आहे तुम्हाला. किती अंगाने? 4 अंगाने. 1. संतांच्या नामस्मरणाचा फायदा. 2. संतांच्या स्पर्शाचा फायदा. 3. संतांच्या आलिंगनाचा फायदा. आणि 4. संतांच्या दर्शनाचा फायदा. आता प्रमाण देत नाही कारण वेळ संपला. नुसतं नाव घ्या संतांचं, काही नाही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. त्रिपाय आठवले चित्ता, तरी दे आपुले योग्यता. हे असे तया ते प्रसंशिता लाभ अति. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नाही का? तुकाराम तुकाराम. नुसतं नाव घ्या. स्पर्श. स्पर्शाची ताकद मोठी मारा. थोरी व सांडिली आपुली, परिसे नेनो सेऊ कैशे लोखंडाशे. किंवा हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. स्पर्श मारा. हे असो दिटी जयावरी झळके, की पद्म करू माता पारुखे. तो जीवची परी तुके महेशेसी. नाही का? स्पर्श. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन संतांची या दिव्य झाले. आलिंगने सुख वाटे. आलिंगनाचा फायदा. आणि दर्शनाचा फायदा. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिले. नुसतं बघितलं की सगळं सुख मिळतात. आणि संतांच्या दर्शनाची ती ताकद आहे. आता मिळतात का सुख? थोडासा वेळ आहे, 5 मिनिटं, म्हणून थोडीशी एक गोष्ट जाता जाता सांगतो आणि मग तुम्हाला या त्रासातून मुक्त करतो. आता एक भाव सांगा, ऐका. या जगात सर्व सुख म्हणजे कोण आहे? तर परमात्मा आहे. सर्व सुखाचे या पलीकडे सगळं सुख म्हणजे परमात्मा आहे. मग आम्ही सुखी कधी होऊ? 1 सुखाने होऊ का? 2 सुखाने होऊ का? मोबाईल घेतला ऍपल प्रो, पण घरात रेंज नाही, काय फायदा? म्हणजे मोबाईल 1.5 लाखाचा आहे पण घरात रेंज नाही, आहे ना दुःख? बायको श्रीमंताची पोरगी केली, लग्नाला 51 तोळे सोनं दिले, पण 5 वर्ष झाली मूल होत नाही. तुम्ही भाव लक्षात घ्या. मी तुम्हाला विनोद म्हणून कीर्तन करत नाहीये. तुमच्या जीवनात जेव्हा एक सुख येतं
तेव्हा त्याच वेळी तुमच्या जीवनात एका दुःखाची निर्मिती होत असते. हा, मग सुख कधी, की या जगातलं सुखच शिल्लक राहणार नाही, सगळी सुख मिळतील तेव्हा तुम्ही सुखी होणार. आणि सगळी सुख म्हणजे परमात्मा आहे, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती, तेव्हा तुम्ही सुखी. आणि परमात्म्याची प्राप्ती संतांच्या दर्शनाशिवाय नाही. एक अर्धा मिनिट घेतो. एक हरिपाळ नावाचा खानदेश प्रदेशामध्ये भक्त होऊन गेला. 2 पटकन ऐका आपण सोडू. आदिवासी भागात राहायचा, जंगल मोठं. त्या काळात उपासमारी फार असायची. पूर्वीचे चोर चोरी करायचे ते फक्त पोटासाठी, धान्य चोरून न्यायचे पूर्वीचे चोर. आताचे चोर काय काय चोरतील सांगता येत नाही. रस्ते चोर, गटरी चोर, खडी चोर, काय काय चोर चोर चोर. चला जाऊ दे. रस्ता लुटायचा तो, जाणाऱ्यांना रस्ता लुटायचा आणि लुटलेलं द्रव्य गरिबांना वाटायचं. पण एक नियम होता त्याचा. रस्त्याने जाणारा माळकरी माणूस असेल तर त्याचा सन्मान करायचा, आणि जाणारा माळकरी नसेल तर त्याच्या जर काढून घ्यायचा. माळकरी नसेल 2 टोले द्यायचा आणि सगळं काढून घ्यायचं आणि गरिबाला वाटायचं. आणि जर माळकरी असेल त्याला शाल, श्रीफळ, 15,000चं पाकिट, दर्शन. या नियमच होता त्याचा. एकदा काय झालं, नियम मात्र बदलायचा नाही. किती उपाशी राहिला तर नियम नाही बदलायचा. 7-8 दिवस त्याला गिऱ्हाईकच नाही. त्याचा परिसर उपाशी, सगळे आदिवासी उपाशी. पण निश्चिम भक्त होता विठ्ठलाचा. 2 संध्याकाळी ग्रस्त आले, असे सूर्यास्ताची वेळ. तो म्हणले थांबा. थांबले. पहिला नियम, माळ आहे का? ते म्हणलं आहे ना भाऊ माळी. दोघांच्या घरात माळी होत्या. ते म्हणलं काय वैताग आहे, माळीच सगळे. त्यांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराजांना तरी ओळखता का तुम्ही? तो शेजारचा हसला आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. शेजारचा म्हटला अरे वेड्या, हेच तर ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ते म्हटले हेच तर नामदेवराय आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थाला चालले होते, त्याचं दर्शन झालं होतं. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. नाही का? पूर्वजन्मी सुकृते. साष्टांग दंडवत घातला, ढासा ढासा रडायला लागला. नयनांच्या अश्रूने माऊलींच्या चरण कमलाला अभिषेक केला. जंगलातली फुलं वाहिली, श्रद्धा वाहिली, प्रेम वाहिलं, समर्पण केलं. माऊली माऊली नामदेवराय, कोणत्या जन्माचं भाग्य तुम्ही मला भेटलात. माऊली, इथं शेजारी माझी झोपडी आहे, रात्री आहे, पुढे हिंस्र पशु आहेत, माझ्यासारखे दरोडेखोर पण आहेत. आपण जर विश्राम करून सकाळी गेलात तर बरं वाटेल. माझ्या गरीबाच्या झोपडीला पायी लागतील माऊली. माऊली म्हटली ठीक आहे ना, येतो. माऊली म्हटले हृदयाची घर मोठं असलं पाहिजे. तर मी नक्की येतो. ज्याचं हृदय संकोचित आहे आणि घर 10 कोटीचं आहे, अशा घरात ढुंकूनही पाहत नाही. ज्याच्या घरात, नीट ऐका, ज्याच्या घरात आईला जागा आहे आणि दारात गाईला जागा आहे, अशाच घरात मी जातो. माऊली गेले, नामदेवराय गेले, झोपडीमध्ये बसवलं, तांब्याभर पाणी प्यायला दिलं, फाटकी घोंगडी टाकली, करा विश्राम. खरं तर जेव म्हटला नाही, आणि याला माहित आहे माझीच चूल पेटली नाही. कधी कधी खोटं खोटं सांगतात. हो, जसं एखाद्या कीर्तनकाराला सहज म्हणावं थांबा आणि त्याने थांबून जावं. आणि कार्यकर्ते अडचणीत यावे, आता कोणाकडे थांबवायचं. तसं म्हटले माऊली सकाळी जेवून जाता, मग प्रसाद घेतल्याशिवाय जाणारच नाही. आता अडचणीत आला, प्रसाद करायचं कुठून? रडायला लागला. बायकोला म्हटले अहो माऊली आहेत, आपले खानदेशचे मांडे माऊलीला आवडतात, कुठून करायचे? ती म्हटली मी तर करायला तयार आहे, तुम्ही आणा. असं करतो, परत जातो, माऊलीच्याच कृपेने एखादं गिराईक भेटेल, ठोकतो, सकाळी पंगतला आणतो. माऊली नामदेवराय घरात झोपले आणि रस्त्यावर उभा राहिला.
पण प्रारब्ध इतकं वाईट असतं हे त्याला त्या दिवशी अनुभवलं. रात्र गेली, पूर्व दिशेच्या रावळी, असा सूर्य उदयाला येऊ लागला. डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा, दयाळा दिना घना, तुझी खूप कीर्ती ऐकली रे. मी उपाशी मरलो असतो, मेलो असतो तरी मागितलं नसतं. पण आज ज्ञानोबा जर घरून उपाशी गेले तर माझ्या जगण्यात अर्थ नाही. पांडुरंगा, काही तर कर बाबा. देव म्हणले, मागण्याची आसप आहे मुखाकडे. देव म्हणले, वाटच पाहत होतो तू कधी मागशील. देव लगेच खाली उतरले. सगळे देवाने कपडे काढले, भरजरी वस्त्र घातले, सगळे दागिने घातले, अंगठ्या घातल्या, लाकीटं घातले, वैजयंती काढून ठेवल्या, तुळशीच्या माळा काढून ठेवल्या. रुक्मिणी म्हटले, कुठं चालले सकाळी सकाळी? मी फार गडबडीत आहे, मलाही घेऊन चाला. मग सगळे दागिने घाल, मग ये. एका रथात बसले पांडुरंग, रुक्मिणी माथा. रथ तिथं प्रगट झाला. पहाटेचं तांबडं फुटलंय. थांबा. थांबले. कुठं चाललात? व्यापारी आहोत, चाललो व्यापाराला. माळ आहे का माळ? माळ काय असते आम्हाला नाही माहिती. म्हातारे झाले पण माळ नाही माहिती. बरेच म्हातारे, माळ नाही माहिती. माळ नाही माहिती म्हटलं की एक आनंदही झाला. म्हातारं उचलून खाली घेतलं आणि पहिला बुक्का टाकला दणकन इथं. ओटच फोडला महाराज. माळ नाही काढ. असला झोडला तुम्हाला सांगतो. आधी सावळा होता, आता पिवळा दिसायला लागला. ओटातून रक्त येते, डोळे सुजलेत. म्हातारी आडवी पडली. मारू नको रे दादा, हे सगळं घे, मारू नको. ठेव. गठोडं बांधलं. म्हातारी म्हटले, भाऊ याच काय करशील? तुला काय करायचंय? तरी विचारतो, आमचंय म्हणून दिलं. माझ्या घरी माऊली आलेत, नामदेवराय आलेत, पंचक्रोशीला आज महाप्रसाद आहे याच्या तुझ्या या दागिन्याचा. ती म्हणले, ओ त्या आळंदीची माऊली, मला पण बघायचंय, दर्शन करायचं. दादा एवढं तुला दिलं ना, फक्त दर्शनाला येऊ दे, काहीच बोलणार नाही, कृपा कर. त्यालाही वाटलं एवढं दिलं, बोलायचं नाही बोलणार. घरी नेलं, एका कोपऱ्यात बसवलं. अंधारात म्हातारी पदराने अशी रक्त पुसायची. हो, मला खरंच वाईट वाटलं. वाईट याचं वाटलं, जगाच्या मालकाने तुळशीची माळ काढून टाकली तर भक्ताचा मार खावा लागला. आयुष्यभर माळ न घालणाऱ्याचं काय होईल? सकाळ झाली, सगळं पंचक्रोशी जमा झाली. पाट टाकली. ज्ञानोबरायांना स्नानाला बसवलं, नामदेवरायांना स्नानाला बसवलं. भोळे भाविक, कोणी येतं नाही का तांब्याभर पाणी माऊलींच्या अंगावर टाकतं, कोणी येतं तांब्याभर दूध टाकतं, कोणी येतं दर्शन घेतं. कार्यक्रम चालू आहे दर्शनाचा. म्हातारी म्हटले, दादा आम्ही पण थोडस. गुपचूप, बोलायचं नाही. कोपऱ्यात होतो. खरं सांगू का आबा, ते कोपऱ्यातच असतं. त्याला उजेडात आणण्याकरता ज्ञानोबा राहायला लागतात. आले. म्हातारीने पाण्याचा तांब्या धरला आणि म्हाताऱ्याने पाठीवरनं हात फिरवला. देवाचा स्पर्श झाला. वीज कडाडली तसे ज्ञानोबा कळले. देवा तुम्ही खूप. एक वाक्य घरी घेऊन जा कीर्तनात, नीट ऐका. ज्ञानाशिवाय कळत नाही आणि नामाशिवाय मिळत नाही. आज ज्ञानही घरी आहे आणि नामही घरी आहे, म्हणून जगाचा मालक पाठीमागे लागलेला आहे. नामदेवराय म्हणले, नाटक बंद कर. भोळे भाविक येते. हाताला धरलं, उभं केलं देवाने. देवाने चतुर्भुज रूप धारण केलं. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरवरम वरम ददानी व पूरलकुल व्रताना नाब्जम विजय शक्यरस्तु बेन. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून झाली वेडे. मदन पोटा आले बापुढे, ते कुणीकडे इंद्रचंद्र राजस सुकुमार. ते रूप बघितलं भगवंताचं. त्या हरिपाळच्या डोळ्यात पाणी आलं. देवाचं दर्शन घेण्याच्या आधी ज्ञानोबरांच्या चरणाला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हटला, सर्व सुखे आजी येथेची ओळली. संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी.
फिटली ते धनी येणे काळे. हा काळ तुमचाही भाग्याचा ठरावा. ज्ञानोबा तुकोबराची कृपा तुमच्यावर व्हावी आणि सर्व सुखरूप परमात्म्या तुम्हाला भेटावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम